मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण गव्हाची खीर बनवतो, खपली गव्हाची खीर बनवतो। नागपंचमी निमित्त खपली गव्हाची खीर बनवतो। आपण खपली गहू घेतलेत बघा, लांबे लांबे असतात, बारीक असे। हे खपली गहू घेतलेत, तर हे आपण 1.5 वाटी घेतोय। हे पहिला आपण काय करणार आहे? एक खपली घेऊ घेतले 1.5 वाटी। आता हे आपण ना पाणी टाकून स्वच्छ धुणार आणि भिजायला ठेवणार। अर्धा तास आपण भिजवणार, मग नंतर भेटूया। आता ना आपण हे 2 तासासाठी भिजत टाकलेले गहू आता आपण मिक्सर मध्ये काढून घेऊया ते। आणि हे अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेत, ते पण आपण भिजत ठेवले होते। तर आता आपण ना पहिले हे जे गहू आहेत ते मिक्सर मधून काढूया। बंद चालू करून आपल्याला मिक्सर मधून काढायचे। खपली गव्हामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, म्हणून आपण गहू भिजवून फक्त नरम करून घेतला। त्याचा कोंडा जो असतो तो आपण काढला नाही। तर आता ना आपण कुकर तापून घेतोय आणि आपण हे ओल्या खोबऱ्याचे काप सुद्धा बनवून घेतलेले आहेत। अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे बारीक काप आहेत। 1 वाटी आपण गहू घेतला, ते 1 वाटीच गूळ घेतला आपण। आणि आता आपण गॅसवरती तूप तापून घेऊया। दोन चमचे तूप टाकले आपण। 2 टेबलस्पून आपण तूप घेतले। तर धुतलेले जे आपण गहू होते ते थोडे मिक्सर मध्ये चालू बंद करून घेतले आपण। आणि शेंगदाणे सुद्धा आपण टाकतो। गहू टाकले, आता जे आपण दळून घेतलेत शेंगदाणे सुद्धा टाकून घेऊया। आपण 1 वाटी गहू घेतलेले, 1 वाटी आपण शेंगदाणे घेतले, सॉरी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, 1 वाटी आपण गूळ घेतलाय, पाव वाटी खोबरं घेतलंय, ओलं खोबरं। गेले 5-6 महिने आपलं किचन बनत होतं, किचनचं काम चालू होतं। तर आता किचन पूर्ण झालेलं आहे। तर पहिला गोड पदार्थ आपण त्याच्यावरती नवीन शेगडीवरती आपण हा गोड पदार्थ पहिला खिरीचा बनवतोय। किचनचा एक फर्स्ट लुक व्हिडिओ मी इथे टाकते। तसा किचनचा जो डिटेल व्हिडिओ आहे तो मी आज काय खास चॅनलवरती शेअर करणार आहे, तुम्ही नक्की बघा। आणि तुम्हाला पण आयडियाज काही मिळतील त्याच्यामधून, तर मला नक्की कळवा की तुम्हाला आमचं किचन कसं वाटलं ते। आता गूळ टाकून घेऊ। आता गूळ पण आपण टाकलाय। गूळ आपण कारण आपण कुकर लावणार आहे आता। 1 वाटी भरून गूळ घेतलेला पूर्ण। आपण इथे गरम पाणी यूज करणार आहे। आता बघा आपण पाणी किती टाकलं? आपण पाणी 2 ग्लास टाकलं। 2 ग्लास पाणी टाकलं। अजून थोडं टाकणार आहोत। ढवळून घेऊया, बरोबर मिक्स करून घेऊया। आणि ना आपण जे थोडेसे गहू होते वाटायला घेतले, त्याच्यामध्ये 4-5 इलायच्या टाकल्या आणि वाटून घेतल्या त्या आपण। आता आपण ना कुकरला झाकण लावून घेऊया आणि 5-6 शिट्ट्या काढूया कुकरच्या। हे बघा शिजली आपली खीर, आपली शिजलेली आहे।
तर या नागपंचमीला तुम्ही सुद्धा ही ट्रेडिशनल खपली गव्हाची खीर नक्की बनवून बघा. आणि आमची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, रेसिपीला शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.